हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत निशाणी क्रमांक म्हणजे काय. आता कोर्टात आपण जर गेलो तर आपल्याला हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो की निशाणी क्रमांक, एक्झिबिट नंबर. तर आपल्याला उत्सुकता निर्माण होते की निशाणी क्रमांक म्हणजे काय, कशाला एक्झॅक्ट कशाला म्हणतात. तर आपण पाहूया निशाणी क्रमांक म्हणजे काय. ज्यावेळेस कोणताही पक्षकार एखादा अर्ज किंवा पुराव्यासाठी कागद कोर्टात दाखल करतो, अशा वेळेस कोर्ट तो अर्ज किंवा कागद ज्यावेळेस पुराव्यामध्ये वाचतात त्यावेळेस त्याला एक विशिष्ट क्रमांक देतात. तो क्रमांक म्हणजे त्या अर्जाची निशाणी क्रमांक असते, म्हणजे एक्झिबिट नंबर असते. आता आपण कोर्टामध्ये जास्त करून निशाणी 1 आणि निशाणी 5 असे ऐकतो. आता निशाणी 1 म्हणजे आपला दावा असतो आणि निशाणी 5 म्हणजे स्टेचा अर्ज असतो. आणि निशाणी 1 आणि निशाणी 5 हेच दाव्यांमध्ये खूप महत्त्वाचे असल्याने या दोन्हीचा उल्लेख जास्त होत असतो. आता हे निशाणी क्रमांक दाव्यामध्ये किती अर्ज किंवा किती कागदपत्र दाखल आहेत त्यावर देखील अवलंबून असते. आता एखाद्या दाव्यामध्ये निशाणी 30 ते 40 असे क्रमांक असतात. त्याच जुन्या दाव्यामध्ये 150 ते 200 असू शकतात. आता निशाणीला इंग्लिशमध्ये एक्झिबिट असे सुद्धा म्हणतात. आता अजून एक शब्द असा आहे की आपण नेहमी ऐकत असतो, रेग्युलर दिवाणी मुकदमा किंवा रेग्युलर मुकदमा असतो. इंग्लिशमध्ये त्याला RCS म्हणजे रेग्युलर सिव्हिल सूट असेही म्हणतात. आणि तसेच एक महत्त्वाचा शब्द दरखास्त आहे. दरखास्त ही खूप महत्त्वाची संकल्पना असते. एखाद्या दिवाणी दाव्यामध्ये निकाल झाला की त्या निकालाची अंमलबजावणी कोर्टामार्फत करून घेण्यासाठी कोर्टात दरखास्त दाखल करावी लागते. तर फ्रेंड्स, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. थँक्यू.